आजची सुनावणी संपल्यानंतर सध्या अनिल देसाई बोलतायत, आपण ऐकूया. पद्धतीनं जो द्यायला होता तो नेमका उलटा दिला. त्या दरम्याने ही केस, सुभाष देसाई केस ही ज्याप्रमाणे आली, कन्क्लुजन सगळी दाखवली गेली आणि अध्यक्षांजवळ, महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अध्यक्षांजवळ त्याचा निर्वाळा एक ट्रायब्युनल म्हणून, एक लवाद म्हणून त्यांच्यावर पाठवला आणि झालेलं हे आपल्या समोर आहे. हेच जर डिस्क्वालिफिकेशन पहिलं हे झालं असतं तर त्या सिम्बलच्या याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम सरळ झाला असता. त्या दोन्ही इंटरट्वाइंड पुढची सुनावणी ही बहुतेक मंगळवार किंवा येत्या बुधवारी असेल. निश्चितच, कारण त्यांनी 21 जूनपासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं, त्या आमदारांचं, ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य, त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं, जे स्पष्ट होतं. ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या, त्या याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते. ते अपात्र ठरवले असते त्याच वेळेला तर इलेक्शन कमिशनचा सिम्बलचा निर्णय हा त्या प्रकारे होऊच शकला नसता, जो 17 फेब्रुवारी 2023ला दिला गेला. त्यामुळे या गोष्टी ज्या झाल्या आहेत, या चुका कोर्टाच्याही समक्ष नजरेस आणून दिलेल्या आहेत आमच्या वकिलांनी आणि या चुका त्यांच्याबद्दलचे जे काही न्यायाधीशांनी विचारायचे प्रश्न होते त्याला अगदी समर्पक आणि ठाम व्यवस्थितरित्या उत्तरं आज कपिल सिब्बल आणि कामत यांनी दिली. तर आमदार अपात्रता आणि आयोगाचा निकाल ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत असं कोर्टाने म्हटलेलं होतं. यापूर्वी आमदार अपात्रतेबाबत निर्णय झाला याची आठवण देखील कोर्टाने करून दिली. तर आधीच्या खंडपीठासमोर निर्णय झाला आहे तरीही अपात्रतेचा विचार करायचा का असा सवाल कोर्टाने केला. सगळी प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं कोर्टानेच म्हटल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. सर, आता पुन्हा कपिल सिब्बलच युक्तिवाद करतील का? त्यांच्यासाठी किती वेळ बाकी राहिलेला आहे आणखी? बघा, आज सुद्धा जवळजवळ एक सव्वा तास, 1 तासाच्या आला, पण ठीक आहे. आता ह्याच युक्तिवाद पुढे मंगळवार किंवा येत्या बुधवारी ज्या वेळेला कोर्ट डेट देईल त्याप्रमाणे युक्तिवाद सुरू राहील आणि मला वाटतं बुधवारी व्यवस्थित वेळ मिळाला तर युक्तिवाद आमचा पूर्ण होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला आणखी 2 दिवस युक्तिवादासाठी अपेक्षित आहेत? हो, त्या ह्याच्यामध्ये संपूर्ण, कारण ज्या प्रमाणे युक्तिवाद केला जातो आहे, आर्ग्युमेंट्स समोर ठेवली जात आहेत, त्यावर न्यायाधीशांच्या बेंचकडनं येणारे प्रश्नसुद्धा चांगल्या रीतीने ज्याची उत्तरं दिली जात आहेत आणि ते सगळं रेकॉर्ड क्रिएट होत आहे. आज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के सामने जब ये डायलॉग हमारा जो चल रहा था, आर्गुमेंट जो हो रहे थे, उसमें सीनियर काउंसिल कपिल सिब्बल कामत जी हमारे तरफ से सामने आए और उन्होंने अपने बयान को रखते हुए कहा कि इस बारे में किस तरह से इलेक्शन कमीशन के पास से ये जो गलती हुई है, ये गलती बहुत बड़ी गलती है और इस गलती को सुधारना उसी वक्त ज़रूरी था, लेकिन उसको जिस तरह से अनेक पहलू थे, बहुत सारे पहलू थे जिस पे ध्यान देना ज़रूरी था, वो ना देखते हुए सिर्फ लेजिस्लेटिव मेजॉरिटी के नाम पर इसका डिसीजन कर दिया गया. डिस्क्वालिफिकेशन ऑफ लेजिस्लेटर्स जिन्होंने जो पार्टी का डिफेक्शन जो किया हुआ था पार्टी से, उस डिफेक्शन के बारे में उसी वक्त उनके साथ में अंडर 21A 21B ऑफ शेड्यूल 10 उनके ऊपर एक्शन होनी ज़रूरी थी. वो डिस्क्वालिफिकेशन होता वहीं पे उसी वक्त, तो इलेक्शन कमीशन का डिसीजन भी इस तरह से बिल्कुल आता ही नहीं. इलेक्शन कमीशन की जो जिम्मेदारी थी कि जो उन्होंने ओरिजिनल पार्टी और लेजिस्लेचर पार्टी में फ़र्क करना बहुत ज़रूरी था, वो उन्होंने किया नहीं. ये सब बातें सुभाष देसाई केस के साथ में
इलेक्शन कमीशन के जजमेंट में भी उन्होंने जिस जिस चीज़ पे ऊपर रिलाई किया, जिस चीज़ को उन्होंने अपना डिसीजन बनाते हुए जो बातें तर्क सामने रखे, वो किस तरह से गलत थे, ये आज सुप्रीम कोर्ट के ये 3 जज बेंच के सामने कपिल सिब्बल जी ने और कामत जी ने 2018 की जो घटना थी, वो घटना का रेफरेंस बार बार कपिल सिब्बल जी दे रहे थे। 2018 की जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी थी वो इलेक्शन कमीशन को बाकायदा दी हुई थी, 2013 की भी उससे पहले दी हुई थी, लेकिन इलेक्शन कमीशन बाद में कहता रहा कि हमको मिली नहीं। लेकिन पूरा का पूरा जो आर्गुमेंट इलेक्शन कमीशन के सामने होता रहा, दोनों पक्षों ने इस बात से कभी भी ना नहीं कहा। हमने तो वो रखा ही था क्योंकि दिया ही हुआ था इलेक्शन कमीशन को, लेकिन उन्होंने भी सामने से भी उन्होंने इस बात का जिक्र बराबर करते रहे कि 2018 की जो कॉन्स्टिट्यूशन पार्टी की थी उसी के तहत हमने आगे इस बात को आगे ले लिया। और उद्धव जी को प्रेसिडेंट के तहत एकनाथ शिंदे जी ने भी उनके इसमें रखा है कि प्रेसिडेंट थे, उनके अमेंडमेंट जब उनकी पार्टी के हिसाब से वो करने जा रहे थे जो गलत था, लेकिन वो करते वक्त भी उन्होंने ये कहा है कि हमने पार्टी के प्रेसिडेंट को बुलाया था, वो आ नहीं सके, वो हाजिर नहीं रहे। तो ये सब बातें इलेक्शन कमीशन के सामने होते हुए भी इलेक्शन कमीशन से ये उम्मीद नहीं थी कि इस तरह का सिंबल ऑर्डर उन्होंने जिस तरह से किया था वो बिल्कुल गलत था। ये सब बातें हमारे बहस के दरमियान कपिल जी ने और कामत जी ने सामने सिंबल और पार्टी एकनाथ जी को दिया, जो जिस तरीके से दी थी उसका फायदा उन्होंने उठाया, ऐसा भी कपिल सिब्बल ने कहा, क्योंकि उनका कहना यह था कि अपात्रता का निर्णय पहले होना चाहिए था। जाहिर है जो बातें उनकी थी नहीं, अब जो गलत था उसी को अगर आप टॉनिक देते रहे, जो टॉनिक बदकिस्मती से ऐसे वो संस्था के द्वारा दिया गया जो कभी इस देश के हमारे लोकतंत्र के लिए बहुत आगे, जिस तरह से उसके असर हमको दिखाई दे रहे हैं कि आज कई राज्यों में कई इस पे लेजिस्लेटर्स अपने हिसाब से पार्टी छोड़ना चाहते हैं, पार्टी छोड़ के जाते हैं, कहते हैं हम अपनी पार्टी है। तो ये सब बातें बिल्कुल नहीं होते और अब जो गलतियां हुई है उसको सुधारने का यही मौका है। ओके, थैंक यू सो मच। सावंत जी एक कॉमन मुद्दा एकच आहे की इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं, इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे आणि म्हणून तुम्ही एक करूनच बघा असं एकदा ते म्हणाले, यू डू इट, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशी घटनेची वाट लागेल ती. घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. आणि अतिशय त्रुटी जेवढ्या दाखवल्यात ना की भन्नाट आहेत की मला वाटत नाही यापेक्षा वेगळा खरं त्यांच्या पर्व्ह्यूमध्ये पण नव्हतं. अशा अनेक गोष्टी की जे त्यांच्या कक्षेत नाहीत त्या इलेक्शन कमिशनने केल्या आणि ते आज कपिल सिब्बलांनी उघडकीस आणल्या आणि ते त्यांच्यासमोर मांडल्या.